8 जुलैनंतर राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज. राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता. अद्याप समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. केरळच्या वायनाडमधील भूस्खलनाची थरारक दृश्य समोर. दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू. सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना. पुण्याच्या स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती. शेकडो कोटींचा खर्च करूनही प्रशासनाला बादल्यांचा आधार. मुसळधार पावसात स्वारगेट मेट्रो स्थानकाची पोलखोल. नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलं. अतिवृष्टीचा भुवरा सुरत आणि अकोल्याकडे सरकला. पर्जन्यवृष्टी कायम. अलर्टमुळे शाळा, महाविद्यालय आणि पर्यटन स्थळं मात्र बंद. 100 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. रामकुंडा परिसरात सुरक्षा रक्षक तैनात. परिसरातील टपऱ्या, दुकानं हटवली. पूरजन्य स्थितीमुळे प्रशासन सतर्क. त्र्यंबकेश्वरमध्ये वाडा खोडाळाकडे जाणारा रस्ता वाहून गेला. पुलाचं काम सुरू असल्याने पर्यायी रस्ताच खचला. 35 ते 40 गावांचा संपर्क तुटला. 3 दिवसांपासून वसई जलमय. वसई फाटा, धुमाळनगर, एव्हरशाईनमधील लिंक रोड पाण्याखाली. नागरिक हैराण. पाण्यातून वाट करताना वाहनधारकांची कसरत. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात. विरार नालासोपारा परिसर अजूनही पाण्याखालीच. विरार पूर्वमधील डीमार्ट परिसरातील रस्त्यांना तलावाचं स्वरूप. जनजीवन विस्कळीत. रुळांवर काही प्रमाणात पाणी. लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार. सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर. पालघरसाठी रेड अलर्ट. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. पुण्याच्या देहूतून तुकोबारायांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान. माऊलींच्या गजरात तुकोबांच्या भक्ती रसात देहूनगरी न्हाऊन निघाली. वारकऱ्यांचा उत्साह शिगेला.